ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सुमनच्या समोर नागराज आणि महिपत यांनी केलेली 22 वर्षापासूनची ती आत्तापर्यंतची सगळी कारस्थानं येणार आहेत. कारण सुमनने त्या दोघांचा पाठलाग करत आता महिपतच्या बंगल्याबाहेर जे काही बोलणं ऐकलंय त्या सगळ्या बोलण्यामुळे एक सत्य नाही तर अनेक सत्य समोर आले. सुमनने हे सगळं ऐकलं. इतकंच नाही तर तिने त्या सगळ्याचा व्हिडिओ बनवत आता इकडे रविराजांच्या समोर दाखवलाय. नक्की रविराजांना एका दोन नाही तर 22 वर्षापासूनची अनेक कारस्थानं उलगडलीत आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारस्थान ते म्हणजे ॲक्सिडेंटचं आणि प्रियाला कसं पेरलं या घरात ते सगळं पाहूया. आणि त्याच्यातच त्यावेळेला जो प्लॅन ॲक्टिव्ह केला होता महिपत आणि नागराजने तो सुद्धा सुमनने ऐकल्यामुळे नक्की रविराजांनी पुढे काय ट्रॅप रचलाय पाहूया. आता सुमन महिपतच्या बंगल्याच्या बाहेर आलेली आहे आणि सुमन महिपतच्या बंगल्याच्या इकडे आल्यावरती आता इकडे ती त्या एका माणसाला पण विचारते की ओ दादा हा बंगला कोणाचा आहे असं म्हटल्यावरती महिपत शिकरेचा बंगला म्हटल्यावरती आता इकडे सुमन लपत छपत तिकडे येते आणि दाराच्या आड लपून बसते. ज्यावेळेला महिपत आणि आता नागराज या दोघांना ती एकत्र प्यायला बसलेलं बघते त्यावेळेला तिची खात्री पटते की नाही हे महिपत सोबत खूप चांगले यांचे संबंध आहेत आणि महिपत आणि हे दोघं जण खूप चांगले मित्र आहेत. काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर हे सत्य शोधून काढलं पाहिजे म्हणून सुमन दाराआड लपून बसते. तोपर्यंत नागराज सांगत असतो महिपत कर लवकरात लवकर काहीतरी. महिपत म्हणतो नागराज शेठ तुमच्याच्यानी एक काम होत नाहीये आणि तुम्ही मला काय सांगताय काहीतरी कर म्हणून. तुम्ही पहिले काहीतरी करा. त्या मधुकर पाटलाला अर्धमेल्या अवस्थेत ठेवण्यापेक्षा त्याच वेळेला त्याला जर का मारून टाकलं असतं तर कदाचित बरं झालं असतं. यावरती नागराज म्हणतो महिपत शेठ हात वरती करू नका. तो जिवंत राहणं हे तुमच्यासाठी सुद्धा धोकादायक होतं. कारण कारण त्याला समजलं होतं की खरी तन्वी कोण आहे. की प्रियाला आपण तिकडे पेरलंय हे त्याला कळलं होतं. सुमनला पहिलं सत्य कानावरती येतं आणि सुमन हादरते. म्हणजे हे सगळं काय आहे? तन्वी ही खरी तन्वी नाहीच आहे. सुमन आता लगेच आपला मोबाईल काढते. मोबाईल काढून ती आता व्हिडिओ करायला लागते जेणेकरून या दोघांचं जे काही बोलणं असेल ते बोलणं आता इकडे तिला त्याच्यामध्ये कॅप्चर करता येईल. झालं मग आता सुमन या सगळ्यामध्ये लगेचच ठरवते की काही झालं तरी सुद्धा मी आता हे रेकॉर्डिंग करणार. सुमन ज्या वेळेला रेकॉर्डिंग करायला लागते त्यावेळेला महिपत म्हणतो नागराज शेठ या सगळ्या प्रकरणामध्ये मला 22 वर्षापूर्वी अडकवलं कोणी? तुम्हीच ना. तुमच्या भावाचा आणि माझा दूरपर्यंत काही संबंध होता का? बिलकुल नव्हता. मग जर का तुमच्या भावाचा आणि माझा संबंध नव्हता तर 22 वर्षापूर्वी तुम्ही जो अपघात घडवून आणलात तो. यावरती नागराज म्हणतो बाद झालं महिपत सारखं सारखं तेच 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 का उकरत बसू नकोस. मी काय सांगतोय ते ऐक. मुळातच या सगळ्यामध्ये आता तू जे काही वागलास ना ते पण चुकीचं होतं. तुला एक काम काही धड करता नव्हतं आलं. तुला ते काम केलं असतंस ना तर आज ही परिस्थिती आली नसती. तिच्या गोळ्या बदलून बघितल्या, सगळं करून बघितलं तरी सुद्धा ती आता वेडी ती वेडीच. तू 22 वर्षापूर्वीच तिला मारायला पाहिजे होतंस. झालं. दुसरं सत्य समोर येतं की 22 वर्षापूर्वीचा अपघात हा नागराजने करायला सांगितलेला असतो आणि नागराजने हा अपघात करायला सांगितल्या कारणाने हे सगळं घडलेलं असतं आणि हे सगळं रेकॉर्डिंग आता इकडे सुमन करत असते. त्याच वेळेला आता इकडे नागराज सांगायला लागतो सगळी जुनी मडी उकरत बसण्यापेक्षा आता काय करायचं ते कर. त्यावरती महिपत म्हणतो आता दोन गोष्टी करायला लागतील. एक तर त्या आता माणसाला संपवावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला संपवावं लागेल मधुकर पाटलाला. त्याच वेळेला त्याच्याकडे असलेली एक चिठ्ठी आपल्याकडे आहे. त्या चिठ्ठीचा वापर करता येईल. मग साक्षीला सोडवता येईल आणि दुसरं म्हणजे ती वेडी प्रतिमा आहे ना तिला पण कायमचं संपवा. तिला जोपर्यंत तुम्ही कायमचं संपवत नाहीये तोपर्यंत आता काही उपयोग नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता हे सगळं सुमन ऐकते आणि ती विचार करते काही झालं तरी सुद्धा मला आता या सगळ्यामध्ये लवकरात लवकर इथून बाहेर पडून
हे सगळं सत्य सांगायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच सुमन तिकडून सटकते आणि या दोघांना माहीत नसतं की आपण जी चर्चा केली ती सुमनने आता इकडे महिपत सांगायला लागतो, आता या सगळ्यामध्ये मला माझे हात घाण करायला लागणार आहेत. काही झालं तरी सुद्धा आता आता गप्प बसायचं नाहीये. एक काम करायचं, तुम्ही तुमच्या वहिनीचा गेम तमाम करा आणि मी इकडे आज काय करायचं ते सगळं सगळं आता तुम्हाला सांगतो. मग मधुकर पाटलाला मारायला. आता सुमन धावत पळत घरी येते आणि त्याच वेळेला ती काही सांगणार तर तिच्या पाठोपाठ नागराज येतो. नागराज आल्यावरती आता इकडे सुमन सांगायला लागते, काय झालं? यावरती नागराज म्हणतो, काही नाही सुमन, अगं जरा न जरा म्हणजे खूप परिस्थिती बिकट झाली, मला थोडेफार पैसे हवे होते. यावरती सुमन म्हणते, पैसे आणि ते कशासाठी? यावरती तो सांगायला लागतो, काही नाही अगं जरा एक काम आलंय, माणसं जरा मला आता त्रास देत आहेत आणि त्याच्यासाठी असं म्हटल्यावरती मग आता सुमन सांगायला लागते, माझ्याकडे काही पैसे नाही आहेत, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही रविराज भाऊजींकडून पैसे मागा. आता मात्र तो सटपटतो. रविराजांकडे पैसे मागणं म्हणजे आता स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं असतं आणि त्यामुळे त्यामुळे तो म्हणतो, ठीक आहे काहीतरी दागिने वगैरे दे आणि तो कपाटातून दागिने काढायला जातो. सुमन विचार करते, नाही यांना आता मला गप्प बसून चालणार नाहीये आणि ती सांगते, काय झालंय? तुम्ही कसला विचार करताय? यावरती आता इकडे नागराज म्हणतो, काही नाही गं, जरा न थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला देणेकरी आहेत ना, ते मला जरा तगादा लावतायत. आता सुमन गोड-गोड बोलते आणि ती सांगते, ठीक आहे, मी 2 दिवसात काहीतरी व्यवस्था तुमच्या पैशाची करते. यावरती तो सांगायला लागतो, तू एक काम कर, तू दादाला काही सांगू नको. यावरती सुमन सांगते, हो, मी काहीही सांगणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सुमनच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो, की जर का मी ह्याला 2 दिवस थांबवलं यांना, तर कदाचित मला आता म्हणजे दोघांनाही प्रतिमा वहिनी आणि मग इकडे मधुभाऊ यांना सुद्धा वाचवता येईल आणि आता यांना 2 दिवस थोपवून ठेवता येईल. झालं. आता इकडे नागराज लगेचच कामाला लागतो आणि त्याच वेळेला सुमन आता इकडे प्रतिमा आणि रविराज यांना बोलवते. ज्या वेळेला ती प्रतिमाला बोलवते आणि ती सांगते, प्रतिमा वहिनी, मागच्या वेळेला तुम्हाला जेव्हा वाटलं की यांनी तुमच्यावरती हल्ला केला, त्यावेळेला नक्की काय घडलं होतं? यावरती तिकडे आता रविराज येतात आणि सुमन, तू का नको त्या आठवणींचा उजाळा देत बसलेली आहेस? असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुमन सांगायला लागते, भाऊजी, मला आता तुम्हाला काहीतरी सगळ्यांना सत्य सांगायचं आहे. यावरती आता इकडे सांगायला लागते प्रतिमा, मी बरेच दिवस पाहते आहे की सुमन, तू खूप उदास आहेस, काही झालंय का? यावरती सुमन सांगायला लागते, भाऊजी, म्हणजे मी कसं सांगू, काय सांगू मला माहित नाहीये, पण तुम्ही हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ बघा म्हटल्यावरती रविराज तो व्हिडिओ पाहायला लागतात. ज्या वेळेला सुमन हे सगळं दाखवत असते, रविराजांना धक्का बसतो, काय आहे हे सगळं? यावरती सुमन म्हणते, मला बरेच दिवस आता इकडे वाटत होतं की काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे मी ठरवलं होतं की यांचा पाठलाग करायचा. काल रात्री सुद्धा यांना महिपत शिकरेचा कॉल आला होता. महिपत शिकरेचा कॉल आल्यामुळे आता इकडे ते तिथून गेले होते त्याला भेटायला. मी आज त्यांचा पाठलाग केला आणि त्यावेळेला हा व्हिडिओ शूट केला. यावरती आता इकडे सुमन सांगायला लागते, त्या दिवशी वहिनींना भास झाला होता ना, वहिनींना भास झाला होता की त्यांना त्यांना या सगळ्यामध्ये आता यांनी यांनी मारण्याचं प्लॅनिंग केलं, तर आपल्याला असं वाटलं होतं की हा त्यांचा भास आहे. पण हा त्यांचा भास मुळातच नव्हता. हा त्यांचा भास नव्हता, तर आता ते खरंच आले होते. यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते, मला तर खूपच शंका यायला लागलेली आहे. यावरती इकडे तोपर्यंत नागराज पोहोचलेला असतो महिपतला कॉल करायला, की महिपत 2 दिवसात माझी पैशाची व्यवस्था होते. तोपर्यंत तू जर का मला उधार पैसे दिलेस ना, तर कदाचित बरं होईल. यावरती नागराजला महिपत सांगतो, ठीक आहे पैशाची व्यवस्था होऊन जाईल, पण तुमचं काम सुरू करा. आता पैशाची व्यवस्था होईल म्हटल्यावरती नागराजचं काम सुरू होतं, पण तोपर्यंत सुमन इकडे रविराजांना सांगायला लागते, की लवकरात लवकर ॲक्शन करा. मी त्यांना 2 दिवस तरी थोपवून धरलेलं आहे. 2 दिवस थोपवून धरले, पण त्याच्यापेक्षा जास्त दिवस मी नाही त्यांना थोपवून धरू शकत. पैशासाठी मी त्यांना थांबवलंय. यावरती मग आता नागराज म्हणतो, हे काय आहे? विराज म्हणायला लागतात, मला कळतच नाहीये की हे सगळं का आपल्यासोबत होतंय. म्हणजे आता मला तर वाटत होतं की तन्वीने या सगळ्या गोळ्या दिल्या होत्या. पण तन्वीच ती मुळात तन्वी नाहीये.
त्याला महिपत आणि आता नागराजने पेरलंय, पण कारण काय महिपत आणि नागराजला तन्वीला पेरण्याचं? असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुमन सांगायला लागते, भाऊजी 22 वर्षापूर्वीच्या अपघाताचं काय कारण आहे? म्हणजे प्रॉपर्टीसाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे. त्यावरती नागराज म्हणतो, एकदा जर का तो मला महिपत आता इकडे रविराज म्हणायला लागतात, एकदा जर का त्यांनी मला सांगितलं असतं की मला प्रॉपर्टी पाहिजे, सगळी प्रॉपर्टी हसत हसत त्याच्या नावावरती मी करून टाकली असती सुमन. काय त्याला हे सगळं करायची गरज पडलेली? त्याला हे सगळं करण्याची खरंच काही गरज पडली नव्हती. का सगळं त्यांनी हे असं केलं? यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमन, भाऊजी भाऊजी मला पण हे काही कळतच नाहीये की यांचं सगळं काय चाललंय. म्हणजे आता आपल्याच घरामध्ये या सगळ्या गोष्टी करून त्यांना काय मिळणार आहे? बरं, इतकं सगळं झाल्यावरती मधुभाऊंना मारण्याचं काम पण त्यांनीच केलंय. कारण कारण त्यांना समजलं होतं की मधुभाऊंना समजलंय की आता तन्वी ही खोटी आहे. आता याच्यामध्ये सुद्धा सायलीचा उल्लेख न झाल्या कारणाने रविराजांना कळालेलंच नसतं की सायली तन्वी आहे. पण महिपतने आणि नागराजने या दोघांनी मिळून आता खोट्या तन्वीला पेरलंय, हे व्हिडिओमार्फत समोर येतं. मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा की त्या दिवशी सुद्धा आता तोंडावरती मास्क लावून आलेली व्यक्ती ही नागराज भाऊजीच होते. मी पाहिलं होतं, पण माझ्यावरती कुणी विश्वास ठेवला नाही आणि मला माझ्या स्वतःवरतीच विश्वास नव्हता की नक्की काय घडलंय. आता मात्र इकडे सुमन सांगायला लागते, भाऊजी तुम्ही त्यांना अशा ट्रॅपमध्ये अडकवा की ते आता म्हणजे स्वतःहून तुमच्या ट्रॅपमध्ये अडकतील. काही झालं तरी सुद्धा तुम्हाला आता या सगळ्यामध्ये अ, बरोबर काळजी घेऊन त्यांना अडकवायला पाहिजे. आणि आता मी त्यांना 2 दिवस थोपवले, पण त्यांनी पुढे काय ॲक्शन घेतली असेल तर मला माहीत नाही. त्यानंतर रविराज म्हणतात, "सुमन चिंता करू नकोस." आणि रविराज नागराजला कॉल करतात. "नागराज कुठे आहेस तू?" यावरती नागराज म्हणतो, "काही नाही दादा, एक महत्त्वाचं काम होतं, तिकडे मी आलेलो आहे." असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात रविराज की "ठीक आहे, मला भेट जरा, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." आता नागराज सटपटतो. तो खरं तर आलेला असतो मधुभाऊंच्या इकडे आता त्यांचं काम तमाम करायला. पण त्याच वेळेला रविराज कॉल करून आता अर्जुनला सुद्धा कळवतात की "तू हॉस्पिटलमध्ये पोहोच, मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे." आता इकडे रविराजांनी बोलवलं असलं तरी सुद्धा इकडे आता महिपतने सांगितलेलं काम करण्यासाठी नागराज हॉस्पिटलमध्ये चाललेला आहे. आणि आता काहीही आज झालं तरी सुद्धा मधुकर पाटलाचा गेम करायचा आणि त्यानंतर वहिनीचा, असं आता त्याचं कन्फर्म झालेलं आहे. मग हे सगळं झाल्यावरती इकडे आता नागराज हॉस्पिटलमध्ये येतोय आणि मधुभाऊंना वाचवण्यासाठी अर्जुन सुद्धा तिकडे आलेला आहे. रविराजांनी थोडक्यात थोडक्यात आता महत्त्वाची माहिती इकडे अर्जुनला दिलेली आहे की नागराज तिकडे येतोय, त्याच्यापासून जरा सावध राहा. आता ही माहिती काही कळत नाही की कशाबद्दल काय माहिती, पण अर्जुन आणि फक्त अर्जुनच नाही तर अश्विन त्या हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी असतो. मग अर्जुन पहिले अश्विनला कॉल करतो, "अश्विन तू कुठे आहेस? मधुभाऊंच्या वॉर्डमध्ये पोच, मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे." असं म्हटल्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो, काय झालं मधुभाऊंच्या जीवाला धोका?" यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतो, अर्जुन तू पोहोचतो तिकडे." मग अश्विन तिथे पोहोचतो. तोपर्यंत आता नागराज ऑलरेडी तिकडे पोहोचलेला असतो. तो आता मधुभाऊंचं मास्क काढण्याचा प्रयत्न करत असतो. नागराज ज्या वेळेला तिकडे पोहोचतो, आता तिकडे अर्जुन पोहोचतो आणि अर्जुन हे समोरचं दृश्य बघून एकदम अवाक होतो. तो आता नागराज काका काय करतायत हे पाहण्याच्या आधीच आता मागून जातो. तिकडून येतो अश्विन. अश्विन आल्या अश्विन सुद्धा हे दृश्य पाहायला लागतो आणि दोघं जण लांबूनच पाहत असतात की नागराज ते मास्क काढत असतो. नागराज ज्या वेळेला मास्क काढत असतो, दोघांनाही जबरदस्त धक्का बसतो. दोघं जण आता एकाच वेळेला रविराज तिकडे येतात आणि जोरात नागराज असं नागराजला खूप मोठा धक्का बसतो आणि तो आजूबाजूला पाहायला लागतो. इकडे अर्जुन, तिकडे अश्विन, तिकडे आता स्वतः रविराज आणि नागराज सटपटतो. आणि त्यावेळेला रविराज म्हणतात, "तू इथे काय करायला आलास?" यावरती नागराज सांगतो, "काही नाही, मधुभाऊंची चौकशी करायला." इतकं खोटं बोलत असताना अर्जुन सांगतो, "नागराज काका तुम्ही मास्क का काढलत?" यावरती रविराज म्हणतात, "तू त्यांच्या तोंडाचं मास्क का काढलंस?" यावरती नागराज तत्पप्प करायला लागतो. रविराज सणकन एक थोबाडीत देतात आणि आता तोपर्यंत बाहेर पोलीस उभेच असतात. रविराज म्हणतात, "काय चाललंय हे सगळं तुझं?" यावरती तो म्हणतो, "नाही दादा,
तुला काहीतरी गैरसमज झालाय. रविराज म्हणतात, मला गैरसमज झाला होता की तू माझा भाऊ आहेस, पण खरं तर लहानपणापासून मी एका सापाला घरात पाळलं होतं, जो माझ्या कुटुंबावरती आला. 22 वर्षापासून जो माझ्या कुटुंबाचं वाईट चिंततोय. असं म्हणत रविराज सुमनने रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ समोर आणतात. इकडे अश्विन, त्याचबरोबर अर्जुन आणि आता स्वतः नागराज, तिघांना पण धक्का बसतो. अश्विनला सगळ्यात महत्त्वाचं, आपली बायको खोटारडी आहे हे सत्य समजलंय. तर आता अर्जुनच्या समोर आता अनेक गोष्टींचा उलगडा झालाय आणि नागराज काका या सगळ्याच्या मागे आहेत हे सत्य समोर आले आणि पोलीस तर आलेलेच आहेत. आता या उपर जाऊन नागराजचं सत्य समोर आल्यावरती महिपतपर्यंत रविराज, अर्जुन कसे पोचणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.